नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं मनापासून स्वागत करतो. खूप मोठी आनंदाची बातमी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या भावा बहिणीसाठी, मित्रमैत्रिणींसाठी आलेली आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सध्या 2024 आणि 2021ची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 2024ची जवळपास 60-70% घटकामध्ये कंप्लीट झालेली आहे. आता फक्त 5-6 घटकच असे राहिलेले मित्रांनो, ज्या ठिकाणी अजून 2024ची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. तर काय आनंदाची बातमी, काय पोलीस भरतीची खुशखबर जे की तुम्हाला आणखी आनंद देऊ शकते, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा पोलीस भरती होणार आहे मित्रांनो. सर्वांना माहितीच होतं की पोलीस भरती, सर्वांच्या कानी गोष्ट होतीच की 9,000ची पोलीस भरती होणार आहे. तर 9,000 तर नाही मित्रांनो, पण 7,500ची पोलीस भरती होणार आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये सर्वात जास्त पदे जसं नेहमीसारखे असतात तसे 1200 पदे मित्रांनो जवळपास मुंबईमध्ये राहणार आहेत. तर जे कोणी माझे भाऊ बहीण, मित्रमैत्रीण ह्या चालू भरती प्रक्रियेमध्ये किंवा मागच्या भरती प्रक्रियेमध्ये ज्यांचं सिलेक्शन, ज्यांचं स्वप्न होतं पोलीस भरतीमध्ये, पोलीस दलामध्ये जाण्याचं, ज्यांचं अपूर्ण राहिलं असेल, त्यांना ही खूप मोठी संधी आहे. फक्त सर्वांना एकच विनंती आहे आणि ती विनंती अशी आहे की सर्वांनी पोलीस भरतीचे जे कोणी तयारी करत आहेत, कोणी फिजिकलची तयारी सोडली असेल, तर कोणी अभ्यास सोडला असेल, तर असं काही करू नका. कारण की 2 गोष्टी होणार आहे मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे अशी होणार आहे की जागा म्हणजे मागच्या 2 भरतीच्या कंपॅरिझनमध्ये 18,000 आणि 17,000च्या 15,000च्या कंपॅरिझनमध्ये 7,500 जागा म्हणजे असं पकडून चाला की अर्ध्यामध्ये जागा आहेत. त्यामुळं कटऑफ जो आहे, मग तो ग्राउंडचा कटऑफ असो किंवा पेपरचा कटऑफ असो, जागा कमी याचा अर्थ कटऑफ जास्त राहणार आहे. त्यामुळे कुठं 90 समजा SRPFचा किंवा असा कटऑफ 90-95 लागला असेल, पोलीस भरतीचा जिथं 40-42 असेल, तो 3-3, 4-4 मार्काने या भरती प्रक्रियेमध्ये वाढू शकतो. मग त्या दृष्टिकोनातून आपली तयारी पूर्ण असायला पाहिजे. तर बघूया काय न्यूज पूर्ण एकदा की पोलीस दलातील तब्बल 7,500 पदासाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मित्रांनो. तरुणीसाठी खूप मोठी खुशखबर आहे की पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीसाठी खुशखबर. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा भरती केला जाणार आहे. पोलीस दलातील तब्बल 7,500 पदासाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यापैकी तब्बल 1200 पदे मित्रांनो मुंबईसाठी आहेत. तर गेल्या 2 वर्षामध्ये जवळपास 35,000 पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा 7,500 पदासाठी डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यात 2022 आणि 2023मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रियाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पूर्ण भरती प्रक्रिया होणार आहे. तर ही जी भरती प्रक्रिया होती मित्रांनो, ही करण्याचं कारण का, तर कोरोना काळामध्ये आपल्याला माहीत आहे 2-3 वर्ष कोणती भरती प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात हैदोस माजवला होता आणि त्यानंतर पूर्ण जग ठप्प झालं होतं. याच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुमारे 3 वर्ष राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येपुढे पोलिसांचं संख्याबळ कमी पडत आहे. गेल्या 2 वर्षात अनुक्रमे 18,000 आणि 17,000 पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतु त्या तुलनेत आणखी 7,000 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा 7,500 पद भरती होण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी सध्याची 14,471 पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागानं सर्व जिल्हा अधिकाऱ्याला दिले होते. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई आणि 5 जिल्ह्यात बॅट्समॅन पदाच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यामध्ये सप्टेंबरपर्यंत पूर्ण भरती प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात मुंबईनं पावसामध्ये खूप थैमान घातलं होतं, त्यामुळे तिथली प्रक्रिया थोडीशी उशिराने होत आहे. सध्याची पोलीस भरती प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. बघा, ही भरती प्रक्रिया संपल्यानंतरच नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि ही भरती प्रक्रिया जवळपास कंप्लीटच होत आलेली आहे. मुंबईचा असा टप्पा आहे की खूप मोठा आहे CP मुंबईचा. तर तो पण कधी होणार आहे, त्याची लेखी कधी होणार आणि जॉईनिंग कधीपर्यंत मिळणार, आपण ट्रेनिंगला कधीपर्यंत जाणार, ते पण आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मी त्याबद्दल व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. तर
बघा, सध्या डिसेंबरमध्ये राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये 1200 पदांची राबवल्या जाणार आहे आणि गेल्या वर्षी 8000 पदाची होती मित्रांनो. त्यातले बहुतांश यांचं जे आहे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता जी भरती प्रक्रिया आहे याच्यामध्ये सप्टेंबरपर्यंत यांची भरती प्रक्रिया सुद्धा कंप्लीट होणार आहे मित्रांनो. 4230 पदं आहेत. यामध्ये बघा 5,69,000 फॉर्म आले होते मित्रांनो. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला जवळपास 6 लाख फॉर्म आलेले असतील. तर मागच्या वर्षी एवढेच यावर्षीसुद्धा फॉर्म आलेले मित्रांनो. जवळपास 1 लाख कमी आहेत. मागच्या वेळेस 6,65,000 काहीतरी फॉर्म होते आणि त्यापैकी 2,572 पोलीस हवालदार आहेत, 917 चालक आहे, 717 तुरुंग हवालदार आहे आणि 24 बँड्समन पद आहेत मित्रांनो. आणि महिलांसाठी जवळपास पूर्ण राज्यामध्ये 4,000 जागा आहेत जवळपास. त्यासाठी जवळपास 2.25 लाख फॉर्म आलेले महिलांचे सुद्धा मित्रांनो आणि 1 लाखाहून अधिक तर मुंबई दलासाठी झालेले आहेत. तर अशी न्यूज होती मित्रांनो आणि न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच असेल टेलिग्रामच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून. पण फक्त एकच विनंती आहे, सर्व तुम्हाला हेच सांगतील आणि मी पण तेच सांगत आहे मित्रांनो की भरती प्रक्रियेमध्ये टिकून राहण्यासाठी आणि जे कोणते आपण पदासाठी आपण एक स्वप्न बघतो किंवा भरपूर मित्रांचं स्वप्न असतं. खाकी ही खूप जणांची पॅशन असते मित्रांनो की वर्दीसाठी काय पण अशी काही लोकांची मानसिकता असते आणि तशी मानसिकता असलीच पाहिजेत. त्यामुळे अबकी बार वर्दी पार झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला अथक परिश्रम करायचे. तुम्हाला कोणीच सांगणार नाही, पण मी सांगतो मित्रांनो की यावेळेस ही जी भरती प्रक्रिया होईल हिची कट ऑफ मग ती फिजिकलची असो की लेखी पेपरची असो, ही दोन्ही कट ऑफ हायच लागणार. ग्राउंडची कट ऑफ 4-4, 5-5 मार्काने जास्त लागणार आणि लेखीची पण 4-4, 5-5 मार्काने जास्त लागणार. त्यामुळे तुम्हाला ग्राउंडची आणि लेखीची दोन्हीची तयारी ही जास्त प्रमाणात करायची आहे. कारण की मागच्या भरती प्रक्रियेमध्ये जे कॅन्डिडेट 1-1, 2-2 मार्काने राहिले होते ते कॅन्डिडेट ह्या भरती प्रक्रियेमध्ये आणखी जोमाने उतरणार आहेत आणि नाराज होण्याची मान्य आहे की निकाल गेल्यानंतर किंवा 1-1, 2-2 मार्काने कटल्यानंतर त्याचं दुःख खूप मोठं असतं. पण तुम्हाला परत एकदा चांगली संधी आलेली आहे मित्रांनो आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये डिसेंबरमध्ये ज्यांचं 1-1, 2 मार्काने आता सिलेक्शन राहिलेलं असेल किंवा काहींचे प्रॉब्लेम झाले असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंवा कशामध्ये, त्या विद्यार्थ्यांना खूप मोठी सुवर्णसंधी आलेली आहे की आपलं जे वर्दी घेण्याचं स्वप्न होतं हे कंप्लीट करण्याची तिसरी संधी आपल्याला लगातार 3ऱ्या वर्षामध्ये मिळत आहे. डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबवणार आहे आणि ही भरती प्रक्रिया फास्ट होऊ शकते मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की निवडणूक झालेल्या असतील, त्याच्यानंतर नवीन सरकार आलेलं असेल जे कोणतं येईल ते, त्याच्यानंतर असं मित्रांनो की तिथं पावसाची किंवा या गोष्टीची कोणतीही शक्यता राहणार नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया फास्ट होईल. त्यामुळे टिकून राहा, अभ्यास करत राहा आणि जोपर्यंत तुम्ही टिकून राहणार नाही तोपर्यंत भरती होण्याचं आपलं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं. कारण की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. मुंबईमध्ये यावर्षी एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे हे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. मी त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे. पूर्ण डिटेल्स मी काढलेले आहे 2 दिवसामध्ये आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काही ठिकाणी डबल कॉम्पिटिशन आहे आणि जर एका जागेसाठी किती विद्यार्थी आहे हे जर तुम्हाला कळेल तर नक्कीच तुमचे पण डोकं चक्रावून जाईल. अशी ही भरती प्रक्रिया जी पाठीमागची होती त्यामध्ये पण कंडिशन झालेली आहे. तर असा व्हिडिओ होता मित्रांनो की पोलीस भरतीमध्ये 7,500 जागेची भरती प्रक्रिया होणार आहे. डिटेल समांतर आरक्षणाच्या जागा वगैरे काय असतील त्या नोटिफिकेशन आल्यानंतरच कळेल, पण तुम्ही तयारीमध्ये राहा मित्रांनो. तर असा व्हिडिओ होता. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि आपल्या मित्रापर्यंत पण ह्या चॅनलला शेअर करायचं आहे. कारण की जास्तीत जास्त शेअर झालं तर अशीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, चांगली तयारी करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.